नमस्कार मित्रांनो, मी प्रीती राठोड आज आपल्या करिअर टॉक्स या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे. आज आपल्यासोबत डॉक्टर साईनाथ चिंता सर आज आम्हाला आमचे गेस्ट म्हणून लाभले आहेत. तर सर, थोडक्यात तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला आपला परिचय द्या. नमस्कार, मी डॉक्टर साईनाथ दत्तात्रय चिंता. गेली 23 वर्षापासून होमिओपॅथी ह्या विषयावर काम करत आहे. गेल्या 23 वर्षापासून मी होमिओपॅथी क्षेत्रात स्वतःचं कार्य करत आहे. 2003ला माझी प्रॅक्टिस सुरू झालेली आहे आणि 2018मध्ये मी होमिओपॅथीमध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालू करून गेल्या 7 वर्षापासून छान प्रॅक्टिस सर्जेपुरा इथे करत आहे. ह्याच्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने अनेक असाध्य आजार खूप छान पद्धतीने बरे होत आहेत मॅडम. त्यामुळे आज या माझ्या आवडत्या विषयावर बोलायला तुम्ही मला बोलवलं आणि संधी दिली बोलण्याची, त्यामुळे इन्स्टिट्यूटचे आभार, आपलेही आभार. सर, जसं की आपण पाहतोय आजच्या जीवनामध्ये लोक सगळे होमिओपॅथीकडे वळतात. सर, मग हे BHMS होमिओपॅथी म्हणजे काय आहे? होमिओपॅथी हे शास्त्र जर समजून घ्यायचं असेल तर आपण BHMS पासून सुरू करू. तुम्ही छान प्रश्न विचारला. BHMSचा फुल फॉर्म म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरी. आता ह्याच्यात मेडिसिन पण आलं आणि सर्जरी पण आलं. ॲक्च्युली BHMS हे आयुर्वेदिक पॅथीसारखी आणि MBBS पॅथीसारखीच एक पॅथी आहे, ज्याला आज शासनाने मान्यता दिलेली आहे. आज पेशंट्सही त्याचे वाढत चाललेले आहेत. आज डॉक्टर्स खूप छान प्रॅक्टिस करून आपली उपजीविका चालवत आहेत. त्यामुळे BHMSमध्ये खूप छान पद्धतीने आज स्टुडंट्सला करिअरसाठी वेज आहेत मॅडम. BHMS मध्ये सर एक्झॅक्टली हा कसा कोर्स आहे सर? याच्यामध्ये काय काय असतं? ओके. BHMS या क्षेत्रात गेले 23 वर्षापासून मी फक्त प्रॅक्टिस करत नाही आहे, तर BHMSच्या मुलांना घडवण्यासाठी कॉलेजला पण मी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्यामुळे BHMSमध्ये होमिओपॅथीविषयी खूप सारे सब्जेक्ट आहेत. म्हणजे होमिओपॅथी कशी काम करते, होमिओपॅथीचं शास्त्र, ह्याचा उगम कसा झाला, होमिओपॅथीचे लॉज काय आहेत, म्हणजे प्रिन्सिपल्स काय आहेत, कोणत्या सिद्धांतांवर ही पॅथी काम करते, त्याचा एक वेगळा सब्जेक्ट होमिओपॅथीमध्ये शिकवला जातो. होमिओपॅथीचे औषधं हे अगदी नैसर्गिक औषधं आहेत. निसर्गातल्या घटकांपासून तयार झालेले हे होमिओपॅथीचं शास्त्र. पण मग होमिओपॅथीची औषधं कशी काम करतात त्यासाठी एक वेगळा सब्जेक्ट आहे मॅडम, त्याला होमिओपॅथिक मटेरिया मेडिका म्हणतात, ज्याच्यामध्ये स्टुडंटला होमिओपॅथीचे औषधं, त्याचे गुणधर्म शिकवले जातात. आता हे औषधं जर तयार कशी करायची, लॅबमध्ये ही औषधं तयार करायची एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहे. होमिओपॅथी इथेच वेगळेपण आहे होमिओपॅथीचं. होमिओपॅथी एक खूप युनिक, म्हणजे अगदी वेगळं, जगावेगळं आपण म्हणू शकतो. जसं आता आयुर्वेदा म्हटलं की लगेच समोर येतं झाडपाला, आणि ॲलोपॅथी म्हटलं की गोळ्या, औषधं, इंजेक्शन. पण होमिओपॅथी म्हटलं की आजच्या लोकांना एकच डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे शुगर पिल्स किंवा साबुदाण्याच्या गोळ्या प्रचलित असलेल्या. पण एवढ्यावर नाही आहे. साबुदाण्याचे गोळे तर फक्त माध्यम आहे, पण त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ना मॅडम, ते अक्षरशः अनसीन लेवलला काम करतं. म्हणजे तुम्ही मायक्रोस्कोप खाली जरी शोधायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला ते औषध सापडणार नाही. इतक्या मायन्यूट लेवलपर्यंत त्या औषधाचा कण कमी केले जातात आणि त्या कणातले औषधही गुणधर्म वाढवले जातात. म्हणजे एक वेगळी पद्धती ती शिकवली जाते मुलांना, फर्स्ट इयरच्या मुलांना. त्यामुळे तो एक फार्मसी सब्जेक्ट वेगळा आहे. होमिओपॅथिक मटेरिया मेडिका हा वेगळा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर ऑर्गेनॉन म्हणजे सिद्धांतांवर आधारित असलेलं ऑर्गेनॉन अँड फिलॉसॉफी, होमिओपॅथीच्या सिद्धांतांवर आधारित आहे, असे एक सब्जेक्ट आहे. मग असे 4 सब्जेक्ट होमिओपॅथीचे वेगळे शिकवले जातात. परंतु BHMSमध्ये MBBS सारखे आणि BAMS सारखेच बाकीचे सब्जेक्ट आहेत, ज्याच्यामध्ये फर्स्ट इयरमध्ये नॉर्मल ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. म्हणजे नॉर्मल म्हणजे काय, शरीर जर आहे, प्रत्येकाचं शरीराचा अभ्यास करायचा असेल तर त्याचा नॉर्मल स्ट्रक्चरचा पहिला अभ्यास होतो, नॉर्मल फंक्शनचा अभ्यास होतो. म्हणजे शरीर रचना आणि शरीर कार्य, शरीराचं कार्य, असे 2 वेगळे सब्जेक्ट आहेत, जे MBBSमध्ये पण आहेत, BAMSमध्ये पण आहेत, आणि तसं ते BHMSमध्ये पण आहेत. ह्याच्यासाठी जवळजवळ फर्स्ट इयर हा 1.5 वर्षाचा कोर्स केला आहे आणि त्याच्यामध्ये डिटेल शरीराचा अभ्यास आहे. त्यामुळे फर्स्ट इयरला जर नॉर्मल असेल तर सेकंड इयरपासून फायनल इयरपर्यंत सगळ्या ॲबनॉर्मल गोष्टींवर स्टडी
केला जातो, शिकवलं जातो. म्हणजे आता सेकंड इयरपासून मुलांना पॅथॉलॉजी हा सब्जेक्ट आहे. पॅथॉलॉजी म्हणजे काय? ॲबनॉर्मल सेल फंक्शनिंग. म्हणजे सेल नॉर्मल काम करतं, बॉडी शरीर काम करतं, तर ॲबनॉर्मल कसं होतं, का होतं, कोणते घटक आहेत, ते पॅथॉलॉजी सब्जेक्टमध्ये शिकवले जातात. एक फॉरेन्सिक मेडिसिन आहे, फॉरेन्सिक मेडिसिन FMT, फॉरेन्सिक मेडिसिन आणि टॉक्सिकॉलॉजी हा एक वेगळा सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर PSM म्हणजे सोशल सोशल कम्युनिटी म्हणून एक वेगळा सब्जेक्ट आहे, तो फायनल इयरला आहे. सर्जरी एक सब्जेक्ट आहे. म्हणजे असे ऑब्स गायनेक म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञांसाठी वेगळा ऑब्स्टॅटिक अँड गायनेकॉलॉजी हा एक सब्जेक्ट आहे. पिडॅट्रिशियन हा एक सब्जेक्ट आहे. सर्जरी पण शिकवली जाते. फक्त सर्जरी कशी करायची ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास डिटेलमध्ये इथे BHMS ह्या फॅकल्टीमध्ये, ह्या अकॅडमीमध्ये, BHMSच्या कोर्समध्ये पूर्ण 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. म्हणजे पहिला वर्ष 1.5 वर्षाचा, सेकंड इयर 1 वर्षाचं, थर्ड इयर 1 वर्षाचं आणि फायनल इयर 1 वर्ष, असे 4.5 वर्ष हे अकॅडमिक इयर्स आहेत. आणि 1 वर्ष इंटर्नशिप करावी लागते मुलांना. म्हणजे असा टोटल 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. सर मग या 3 कोर्समध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? म्हणजे MBBS, BHMS, BAMS त्याच्यामधला बेसिक डिफरन्स काय आहे? ओके, बेसिक डिफरन्स म्हणजे त्या शास्त्राच्या म्हणजे औषधे तयार करायची पद्धती, औषधांचा सोर्स काय, औषधांचे कार्य करण्याची पद्धती, हाच डिफरन्स आहे. आता जसं आयुर्वेद म्हटलं ना, मी जसं मागे पण बोललो, आयुर्वेद म्हटलं की एक डोळ्यासमोर येतं नैसर्गिक पद्धती, झाडपाल्यांची पद्धती. म्हणजे तुम्हाला लगेच ते समोर येतं की अरे हा कशात तरी तयार केलेलं औषध आहे, आता ज्यूस प्यायचं आहे, काढा प्यायचा आहे. आयुर्वेद म्हटलं की काढे आठवतात. तसं आहे होमिओपॅथी म्हटलं की गोड गोळ्या आठवतात, है ना. पण आयुर्वेदामध्ये डायरेक्ट निसर्गातल्या घटकांचा डायरेक्ट वापर करून औषधं तयार केलेले आहेत. पण होमिओपॅथीमध्ये हेच घटक सूक्ष्म लेवलला बारीक केले जातात. समजा उदाहरणार्थ झेंडूच्या फुलापासून तयार केलेली औषधं आयुर्वेदामध्ये पण आहेत, होमिओपॅथीमध्ये पण आहे. पण ह्याच्यात डिफरन्स असा आहे की झेंडूच्या फुलांचा अर्क काढून आयुर्वेदामध्ये तो डायरेक्ट अर्क दिला जातो औषधी म्हणून. पण इथे होमिओपॅथीच्या औषधामध्ये हा अर्क जोपर्यंत त्याच्या औषधी गुणधर्म वरती येत नाही आणि अर्कचा एक मॉलिक्यूल पूर्ण रिड्यूस होत नाही तोपर्यंत त्याच्यावर कार्य केलं जातं. एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने एक वेगळा डायल्युशन फॉर्ममध्ये मेडिसिन तयार केलं जातं. इथे होमिओपॅथी डिफरन्स आहे. म्हणजे होमिओपॅथीची औषधे इतके सूक्ष्म लेवलला तयार केली जातात की जे डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचं गुणधर्म अफाट आहे. आपण ज्याला म्हणू शकतो एक अणुरेणू किंवा एक मॉलिक्युल असेल, एक ॲटम असेल, है ना. ॲटमची ताकद काय आहे? आज ॲटम बॉम्ब तयार केला जातोय, पण त्याची ताकद खूप जबरदस्त आहे, जे अतिसूक्ष्म आहे पण त्याची खूप ताकद आहे. तसं होमिओपॅथीचे शास्त्रामध्ये नैसर्गिक घटकापासून काही मॉलिक्युल्स इतके रिड्यूस केले जातात मायक्रो लेवलला की त्याची कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर केली जाते. म्हणजे त्या मॉलिक्युलचं पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये केलं जातं आणि त्या योगे होमिओपॅथीच्या औषधांचा गुणधर्म वरती आणला जातो. अशा पद्धतीने आमच्याकडे साधं सॉल्टपासून सुद्धा औषधं आहेत. म्हणजे मिनरल्सपासून पण औषधं तयार केलेली आहेत, प्लांट्सपासून पण औषधं तयार केलेली आहेत. अशा विविध नैसर्गिक घटकांपासून औषध तयार केली आहेत, पण हे क्रूड फॉर्ममध्ये नाही, आयुर्वेद क्रूड फॉर्ममध्ये. आणि मग बेसिक डिफरन्स येतो MBBSच्या औषधांचा आणि होमिओपॅथीच्या औषधांचा, है ना. पण होमिओपॅथीमध्ये डोकेदुखीचं कारण शोधलं जातं आणि त्या कारणावर औषध दिलं जातं. आणि बाकीच्या पॅथीजमध्ये डोकेदुखीसाठी औषध दिलं जातं, म्हणजे वेदना कमी व्हायला औषध दिले जातात. आणि इथे आमच्याकडे मेन कारण पण बरं केलं जातं आणि लक्षणं पण बरे केले जातात. सर मग ही प्रोसेस कशी आहे होमिओपॅथीची? म्हणजे पेशंट्सवरती कशी वर्क करते? औषधं कशी काम करतात? औषधं कशी काम करतात? आयुर्वेदामध्ये डायरेक्ट ज्यूस किंवा काढा दिला जातो, गोळ्या दिल्या जातात आणि ते पोटात जातात. मग पोटात आपण जे खातो त्याच्याबरोबर ते मिक्स होतात, मग ते ब्लडमध्ये जातं, मग शरीरात काम करतात. हे आयुर्वेदाचं किंवा ॲलोपॅथीचं शास्त्रांच्या औषधांचा शरीरावर होणारा परिणाम आहे. पण इथे सुद्धा होमिओपॅथी वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीने काम करते. होमिओपॅथीच्या औषधांची काम करण्याची पद्धती डायरेक्ट जिभेवरून आहे. म्हणजे होमिओपॅथीचे औषधं चेतना संस्थेवर काम करतात, आपल्या नर्व सेल्सवर काम केलं जातं. नर्वस सिस्टीम जी बॉडीची आहे, नर्वस सिस्टीम इट इज रिलेटेड विथ ब्रेन, है ना. ब्रेन, स्पायनल कॉर्ड आणि पूर्ण शरीरामध्ये हे चेता पेशीचं जाळं आहे आणि त्याच्यामध्ये टंगवर सगळ्यात जास्त आहे. कोणत्याही संवेदना बघा तुम्ही टेस्ट केलं किंवा नाकातली संवेदना, जिभेतल्या संवेदना, ह्याच्या थ्रू
ब्रेनपर्यंत लवकर काही गोष्टी पोचवल्या जातात. म्हणून आमची औषधं डायरेक्ट टंगवर दिले जातात आणि तिथून ते डायरेक्ट ब्रेनला मेसेज जातो आणि मग औषधं फास्ट काम करतात. अशा पद्धतीने आजार बरं करायला औषधं उपयुक्त आहेत, पूर्णपणे आजार बरं करायला. साधारणपणे किती काळ लागतो सर? याचे काही साईड इफेक्ट असतात का होमिओपॅथीमध्ये? होमिओपॅथीला 0 साईड इफेक्ट आहेत. फक्त ही पॅथी कोणाच्या हातात आहे आणि तुम्ही ती कशी वापरताय ह्याच्यावर अवलंबून आहे. होमिओपॅथी इतकी ग्रेट सायन्स आहे की ती तिच्या ठिकाणी अगदी परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे. फक्त त्याचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. जर ह्या सिद्धांतांना फॉलो करून, ह्या प्रिन्सिपल्सला फॉलो करून जर एखादा होमिओपॅथिक डॉक्टर, BHMS झालेला डॉक्टर प्रॅक्टिस करत असेल तर त्याला खूप छान रिझल्ट आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक तुम्हाला सिद्धांत नक्की मी इथे सांगेल. होमिओपॅथी कशावर काम करते? जर एक माणूस असेल ना तर त्या एका माणसासाठी एक औषध, एवढे एक ढोबळ लक्षात ठेवा. समजा माझ्याकडे 4 पेशंट आलेत आणि 4ही पेशंटला टायफॉईड असेल तर मी 4ही पेशंटला वेगळं औषध देईल आणि बाकीच्या पॅथीजमध्ये एका आजारासाठी एक म्हणजे 4 जणांना सेम औषध दिलं जातं. पण इथं तसं नाही आहे. होमिओपॅथी मॅटर करते इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल. म्हणून होमिओपॅथीचा बेस काय आहे? इंडिव्हिज्युअलायझेशन. हा एक वेगळा प्रिन्सिपल आहे, सिद्धांत आहे. म्हणजे वेगळ्या माणसाला वेगळं औषध, पण त्याचे गुणधर्मांवर आधारित. म्हणजे त्याचे कॅरेक्टर्स काय? समजा आता एखादा 4 पेशंट आले तर त्या 4 पेशंटमध्ये कोणाची शरीराची ठेवण वेगळी असते, कोणाची बोलण्याची पद्धत वेगळी असते, कोणाची झोपण्याची पद्धत वेगळी असते, कोणाची ताप येण्याची पद्धत पण वेगळी असते, कोणाला तहान जास्त असते, कोणाला झोप जास्त असते. येते लक्षात? म्हणजे कोणाला डोकं दुखतं आणि तापेमध्ये डोकं दुखतं तर कोणाला पाय दुखतात, कोणाला खूप थंडी वाजते तर कोणाला थंडीच वाजत नाही. म्हणजे हे काय झालं? प्रत्येक शरीरानुरूप बदलत जाणारे वेगवेगळे कॅरेक्टर आहेत. लक्षणांचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळे लक्षणं आहेत. ह्या लक्षणांवर आधारित आमच्याकडे औषधं आहेत. मग त्या औषधं आम्ही सिलेक्ट करतो आणि ते देतो. त्या योगाने लक्षणं मॅच झाली की तो बरा होतो. म्हणून याला होमिओपॅथी म्हटलं जातं. जसं तुम्ही म्हटले ना, होमिओपॅथी औषधं काम कशी करतात? होमिओपॅथी हे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर ह्या प्रिन्सिपलवर काम करतं. हा बेसिक लॉ आहे, आमचा मंत्र आहे. होमिओपॅथी म्हणजे काय? सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर म्हणजे काय? लाईक्स क्युअर लाईक. ढोबळ शब्दात, ढोबळ वाक्यात किंवा लेमॅनच्या भाषेत म्हणायचं झालं तर सारख्याला सारख्याने मारणं, सारख्याला सारख्याने बरं करणं. आलं लक्षात? समजा आता एखाद्या पेशंटला मलेरिया झाला असेल तर मलेरियामध्ये काय गुणधर्म आहेत, मलेरियाच्या पेशंटला काय लक्षणं असतात, तर त्या लक्षणांचा अभ्यास केला जातो. ठीक आहे, हे झाले मलेरियाची लक्षणं. पण तो मलेरिया ज्या व्यक्तीला झालं त्या व्यक्तीचे पण वेगवेगळे गुणधर्म आहेत. मग त्या व्यक्तीच्या गुणधर्मांचा पण अभ्यास केला जातो, मलेरियाच्या लक्षणांचा अभ्यास केला जातो आणि हे परफेक्टली कोणत्या औषधाशी साम्य आहेत. म्हणजे हे असेच लक्षणं ज्या औषधामध्ये प्रोड्यूस केले जातात, जे दिसतात, अशा औषधं पुस्तकामध्ये मॅच केले जातात, शोधले जातात आणि ते दिलं की तो पेशंट बरा होतो. म्हणजे काट्याने काटा काढणे. आमच्या होमिओपॅथीमध्ये जर काटा घुसला पायाला तरीसुद्धा ते काटा बाहेर काढण्यासाठी सुद्धा औषधं आहेत, पण ते वेगळं औषध आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल काटा घुसला म्हणजे काट्यानेच काटा काढायचा, मग तसं काही औषधं आहे का? नाही. नैसर्गिक पद्धतीने ती लक्षणं प्रोड्यूस करणारे औषधं आहेत आमच्याकडे. तर खूप स्मूथ सायन्स आहे, जेंटल सायन्स आहे आणि परफेक्ट सायन्स. सर, लोकांना कसं खूप सारे गैरसमज आहे होमिओपॅथीला घेऊन की बाबा खूप लेट काम करतात, होमिओपॅथी म्हणजे की फक्त व्हाईट शुगरचे पिल्सच, तेच म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये बसलेलं. ह्याचं मुख्य कारणाच्या मागे काय आहे सर? झालं काय माहिती आहे का मॅडम, होमिओपॅथी प्रचलित आज होती. कोविडनंतर लोकांना कळालं की त्याचे रिझल्ट्स किती जबरदस्त आहेत. जसं लोक अनुभव घेतील तसं लोकांचे दृष्टिकोन बदलतो. जोपर्यंत तुम्ही एखादं टेस्ट करत नाही, समजा आता तुमच्या समोर मी मीठ आणि साखर ठेवलं, दोन्ही पावडर फॉर्ममध्ये ठेवलं, तर तुम्ही कसं ओळखणार हे मीठ हे का साखर आहे? टेस्ट करूनच टेस्ट करावं लागणार ना. टेस्ट केल्याशिवाय तुम्ही सांगू शकत नाही की हे मीठ आहे आणि हे साखर आहे. तसंच आहे होमिओपॅथीचं औषधं जोपर्यंत तुम्ही घेत नाही ना तोपर्यंत तुम्ही होमिओपॅथी काय काम करतं आणि किती बेस्ट काम करतं हे सांगू शकत नाही. पण लोकांनी ना दुसऱ्यांचं ऐकून कोणीतरी काहीतरी सांगतं की नाही होमिओपॅथी खूप स्लो काम करते, होमिओपॅथी खूप हळू काम करते. लोकांना असं वाटतं की नाही, होमिओपॅथीबद्दल खूप गैरसमज, शंका लोकांच्या मनात आहेत. पण आज गेले 23 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतो, 24व्या वर्षात आहे मी आज. आणि आज खूप लांबून पेशंट येतात माझ्याकडे. का येतात? कारण त्यांना कळालं आहे की नाही यार, हे रिझल्ट आहेत.
कितीही मोठा आजार असो किंवा छोटा आजार असो, होमिओपॅथी परफेक्टली आणि कम्प्लिटली हील करते. होमिओपॅथी इज अ हिलिंग सायन्स. हो सर, मी असं ऐकलंय की होमिओपॅथी फक्त लहानच डिसीजवरती नाही तर मोठ्या मोठ्या कॅन्सर सारख्या पण डिसीजवरती म्हणजे इफेक्ट करते. म्हणजे कसं? आता होमिओपॅथी कोणकोणत्या आजारांवर काम करते किंवा कशी काम करते तुम्ही विचारलं, पण कोणत्या कोणत्या आजारांमध्ये काम करते म्हटलं तर साध्या सर्दी खोकल्यापासून तर कॅन्सरपर्यंतच्या आजारांमध्ये, हेअरफॉलपासून बॅकएकपासून पॅरालिसिस किंवा डायबिटीज किंवा किडनी फेल्युअर, हार्ट फेल्युअर इथपर्यंत जाऊन पेशंटला आम्ही होमिओपॅथी देतो आहे आणि त्यायोगे आज पेशंट बरे होत आहेत. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? म्हणजे होमिओपॅथी ॲक्यूट डिसिजेस आणि क्रॉनिक डिसिजेस असं आजारांचे दोन मुख्य भाग आहेत. कोणत्याही पॅथीमध्ये हे अशाच पद्धतीने ते आजाराचं विभागणी आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युशन आहे. ॲक्यूट डिसिजेस म्हणजे काय? तात्पुरते येणारे आजार, ज्याच्यामध्ये जास्त करून इन्फेक्शनमुळे होणारे आजार आहेत. इन्फेक्शन म्हणजे समजा आता जंतुसंसर्गजन्य आजार आपण ज्याला म्हणतो, व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, ह्यांच्यामुळे होणारे आजार. आज काही झालं की लोक म्हणतात नाही रे व्हायरल कफ झाला आहे, सध्या ताप आला तरी अरे त्याला तो व्हायरसने आजारी पडला आहे ना, हा शब्द जास्त व्हायरल झाला आहे. कोविड नंतर तर हा व्हायरल झाला इतका की लोक काही झालं की नाही रे व्हायरल तापाने तो झोपला आहे असं म्हणतात. ॲक्च्युली हे जे आजार आहेत ना आज वाढत चाललेले आहेत. का? कारण लोकांची प्रतिकारशक्ती दिवसेंदिवस कमी होत चालली. हो. मग ही प्रतिकारशक्ती का कमी होत चालली आहे ह्याचा विचार करण्याची गरज आहे. आणि आज लोकांना कळायला लागलं की मी जेवढं जास्त प्रमाणात दुसऱ्या औषधांचा वापर करतोय तेवढं जास्त प्रमाणात माझी बॉडी कमी कार्य करत चालली आहे, फंक्शन कमी होत चालले आहेत, इम्युनिटी लो होत चालली आहे. आणि आज लोक होमिओपॅथीकडे का वळतात माहिती आहे? होमिओपॅथीबद्दल बोललं जातं की बॉडीची प्रतिकारशक्ती वाढवण्याचं आणि प्रतिकारशक्ती इम्युनिटी पॉवर मेंटेन ठेवण्याचं काम जर कोणती पॅथी करते तर ती फक्त होमिओपॅथी. म्हणून आज इतक्या जास्त प्रमाणात होमिओपॅथी प्रचलित आहे. सर यात कितपर्यंत खरं आहे की लोक बोलतात बाकीच्या ज्या अदर ट्रीटमेंट्स आहेत त्यामध्ये काही डिसीजवरती रिझल्ट नाही आहे, पण मग ते स्टील काय करतात होमिओपॅथीमध्ये येऊनच ट्राय करतात की ह्याच्यामध्ये रिझल्ट भेटेल. मग हे खरं आहे का? होमिओपॅथी एवढं काम करतं का? ज्या आजारांवरती बाकीच्या ट्रीटमेंट काम नाही करत तिथे होमिओपॅथी काम करतं. होमिओपॅथी मॅडम छोट्या आजारापासून मोठ्या आजारापर्यंत परफेक्टली काम करते. फक्त असे काही आजार आहेत की जिथं तुम्हाला कोणत्याच पॅथीचं औषध काम करत नाही. जसं उदाहरण बोलायचं झालं तर एक कॅन्सरची स्टेज, लास्ट स्टेजमधले पेशंट येतात, पण त्यांना आपण असं नाही म्हणू शकत की चलो मी तुला औषध देतो आणि तू अमर होणार आहेस, म्हणजे तुझा आजारच पूर्ण बरा होणार, तू मरणारच नाही, असं नाही आहे. त्याची लाईफची स्ट्रेंथ वाढेल, त्याचं डिसीजची पॉवर कमी होईल, त्याचं आयुष्यमान वाढेल म्हणजे लाईफ स्पॅन वाढेल, पण तो शेवटी जाणार कॅन्सरनीच. असं कोणीच म्हणू शकत नाही की अरे मी माझ्या मेडिसिननी ह्याला अमरत्व देणार आहे किंवा ह्याला खूप लास्टपर्यंत जगवणार आहे. शेवटी माणूस मरणार तर आहे, आजारच मरणार आहे. पण होमिओपॅथी काय करते? एक पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट असते. पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे काय? समजा आता तुम्हाला डायबिटीज एखादा पेशंट आहे, डायबिटीजच्या पेशंटला पायाला जखम झाली, होतं काय ज्याच्या शरीरात शुगर आहे आणि त्याला जर जखम झाली ना भरत नाही लवकर, तो लवकर भरत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळे ती जखम भरण्यासाठी हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं? ती जखम क्लीन करा, त्याला इन्फेक्शन होऊ देऊ नका, पण तुम्ही शुगर मेंटेन ठेवा, शुगर कमी करायला शुगरच्या गोळ्या दिल्या जातात, ती जखम क्लीन करायला खूप सारे सर्जरीज केल्या जातात, त्याच्यावर खूप सारे प्रयोग केले जातात आणि शेवटी काय होतं माहिती आहे? ते बोट हळूहळू सडत जातं आणि खराब होतं, पायाचं बोटाचं चाललंय आणि ते नंतर म्हणतात नाही आता हे सडलंय आपण कट करू. म्हणजे झालंय काय? तुम्ही शरीराचा एक भाग कट करताय. इथे होमिओपॅथी काम करते, इथे तो भाग वाचवला जातो. होमिओपॅथीमध्ये इतके छान औषधं आहेत मॅडम की शुगर तर कंट्रोलमध्ये राहतेच, पण तो आजार म्हणजे ती जखमही भरून येते. इतके इरिव्हर्सिबल चेंजेस करणारे होमिओपॅथीमध्ये औषधं आहेत. प्रोव्हाइडेड दॅट फक्त तुम्हाला हे औषध शोधता यायला पाहिजे. हे औषध शोधण्यासाठी त्या पेशंटमध्ये ती लक्षणं शोधता यायला पाहिजे, त्या पेशंटमध्ये ती लक्षणं काढता यायला पाहिजे आणि ती काढून तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये ती मॅच करता यायला पाहिजे आणि परफेक्ट मेडिसिन शोधता यायला पाहिजे. ह्याला म्हणतात रेमेडी सिलेक्शन. रेमेडी सिलेक्शनसुद्धा हे एक आर्ट आहे. ही आर्ट तुम्हाला जमायला पाहिजे. होमिओपॅथी इज अन आर्ट अँड सायन्स. होमिओपॅथीमध्ये
पेशंटमध्ये काय गुणधर्म आहे, त्याची लक्षणं काय आहेत ही तुम्हाला काढता यायला पाहिजे. समजा आज मी एखाद्या पेशंटशी बोलतोय तर तो पेशंट कसा बोलतोय, काय करतोय हे सगळं ऑब्झर्व करत असतो. हे ऑब्झर्वेशन स्किल पण तुम्हाला आणावे लागतात. मग त्या पद्धतीने तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण त्याचे गुणधर्म भेटतात, सिम्पटम्स भेटतात आणि मग ते सिम्पटमवरून आपण त्या आधारे त्याला औषध देऊ शकतो. अशा पद्धतीने होमिओपॅथी छान काम करतं आणि हील करतं. म्हणून होमिओपॅथीच्या ऑर्गेनॉन ह्या बुकमध्ये डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन जे होमिओपॅथीचे जनक आहेत, जर्मनीचे आहेत, होमिओपॅथीचे जे डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी ऑर्गेनॉन अँड फिलॉसॉफी ही बुक लिहून ठेवली. त्याचं आता 6वं एडिशन आहे, 6th एडिशनमध्ये दिलेलं आहे. पहिलंच ॲफोरिझम त्यांनी लिहिलेलं आहे की होमिओपॅथी इज कम्प्लीट सायन्स. त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलं आहे हायेस्ट मिशन ऑफ होमिओपॅथ इज टू रिगेन कम्प्लीट हेल्थ. म्हणजे तुम्हाला पेशंटमध्ये जे आजार आहे तो पूर्णपणे रिव्हर्स आणायचा आहे आणि होमिओपॅथीच हे करू शकते. सो होमिओपॅथी इज अ जेंटल अँड परमनंट अँड कम्प्लीट रिकव्हरी सायन्स, त्याला म्हणतात हिलिंग. सर मग BHMS स्टुडंटला करिअर ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत सर? BHMS स्टुडंटला करिअरमध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटीज आहेत मॅडम, खूप सारे. म्हणजे आज लोकांचा होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. होमिओपॅथीकडे आता मी कॉलेजला टीचर असल्यामुळे मला कळतं की होमिओपॅथीचे खूप सारे कॉलेजेस महाराष्ट्रात आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये BHMSला ॲडमिशन घेण्यासाठी लिटरली स्पर्धा चालू आहे आणि मुलं येत आहेत. म्हणून BHMSमध्ये इतकं छान स्कोप आहे की आयुषमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता. आता मी पहिले काय करतो, BHMS प्रॅक्टिस व्यतिरिक्त पहिले काय स्कोप आहे ते सांगतो. म्हणजे मी प्रॅक्टिस करतो म्हणून प्रत्येकाने प्रॅक्टिस करायला पाहिजे असं नाही आहे. पण जर एखादा स्टुडंट असेल आणि पॅरेंट्स असतील तर त्यांना विचार पडतो की अरे माझ्या मुलाला मी BHMSला पाठवलं तर काय पुढे तो काय करणार आहे, हे ना. तुमचा पण प्रश्न त्याच्याशी संबंधित आहे. तर आयुषच्या माध्यमातून सुद्धा खूप सारे आज रिसर्चेस चालू आहेत. आयुष हे एक मिनिस्ट्री आहे सेपरेट, त्याच्यामध्ये होमिओपॅथीवर खूप छान पद्धतीने कार्य केले जाते. CCRH म्हणजे सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथी अँड रिसर्च ह्याच्या अंडरसुद्धा खूप सारे संशोधनात्मक कार्य केले जातात. म्हणजे तुम्ही BHMS करून PG करू शकता, MD करू शकता. BHMS करून तुम्ही MD करून PhD करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही BHMS करून सुद्धा डायरेक्ट रिसर्च करू शकता. तुम्ही BHMSची डिग्री घेतल्यानंतरही खूप सारे MPSC UPSCचे एक्झाम देऊन सुद्धा डायरेक्ट मोठ्या मेडिकल ऑफिसर लेवलला पण जाऊ शकता. आयुष मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला स्कोप आहे, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये स्कोप आहे. खूप साऱ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सुद्धा तुम्हाला आज मेडिकल ऑफिसर म्हणून घेतलं जातं BHMS डॉक्टरांना. जसं माझा एक मित्र आहे, तो एअरपोर्टवर काम करतो, ती पण मिनिस्ट्रीच्या अंडर येते. तर अशा खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत ॲज अ गव्हर्नमेंट ऑफिसर. हा एक पार्ट झाला गव्हर्नमेंट ऑफिसरचा. त्याच्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण प्रॅक्टिस करू शकता. BHMS डॉक्टर्स आज हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहेत. काही ठिकाणी तर त्यांच्यावरच हॉस्पिटल सोडून बाकीचे डॉक्टर्स निवांत असतात. कारण BHMSमध्ये जे शिकवलं जातं त्यांचं पूर्ण प्रॅक्टिकल नॉलेज ते हॉस्पिटलमध्ये वापरतात आणि खूप चांगल्या पेमेंटवर ते हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत आहेत. हे झालं हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेट तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, हॉस्पिटलमध्ये ड्युटी करू शकता. त्याच्यानंतर आणखीन एक आहे की तुम्ही फार्मास्युटिकलमध्ये कंपनीमध्ये पण तुम्ही स्वतः काम करू शकता. म्हणजे फार्मसीमध्ये ॲज अ फार्मासिस्ट म्हणून काम करू शकता. तुम्ही तुमचे स्वतःचं मेडिकलही चालवू शकता. होमिओपॅथिक मेडिकल ना, होमिओपॅथिक मेडिकलमध्ये सुद्धा खूप स्कोप आहे. आज खूप सारे BHMS झालेले डॉक्टर्ससुद्धा होमिओपॅथीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने इन्कम करत आहेत फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये. आणि तुम्ही स्वतःचं फार्मसी कंपनी तर चालवू शकता, स्वतःचं औषध निर्मिती शास्त्र जसं मेडिसिन तयार करायची फॅक्टरी चालू करू शकता. म्हणजे BHMS झाल्यानंतर इतके सारे स्कोप आहेत, तुम्ही कुठे थांबू शकत नाही. म्हणजे गव्हर्नमेंट अपॉर्च्युनिटीज आहेत, प्रायव्हेट प्रॅक्टिस हॉस्पिटलमध्ये करू शकता आणि फार्मास्युटिकल कंपनीमध्ये पण जाऊ शकता. पण ह्या तिन्ही फॅकल्टीपेक्षाही वर जाऊन मी म्हणेन तुम्ही तुमची स्वतःची प्रॅक्टिस खूप छान पद्धतीने सेट करू शकता. मी जसं करतोय. तर प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये काय येतं, प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये एकतर तुम्ही स्वतःची होमिओपॅथिक प्रॅक्टिस सेट करू शकता. प्युअरली होमिओपॅथी प्रॅक्टिस करायची, त्यासाठी तुम्हाला होमिओपॅथीचं नॉलेज घ्यावं लागेल. ते तर BHMSमध्ये मिळतं. पण प्रॅक्टिस करण्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज कुठेतरी घेणं आवश्यक असतं. जसं 1 वर्षाच्या इंटर्नशिपच्या काळामध्ये ना प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं कॉलेजकडून. पण तरीसुद्धा तुम्हाला कुठेतरी बाहेर होमिओपॅथी शिकण्यासाठी 1 वर्ष 2 वर्ष थांबावं लागतं. तेव्हा कुठे
होमिओपॅथीचं नॉलेज मिळतं. त्याच्या योगाने तुम्ही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करू शकता. जसं मी माझी प्रॅक्टिस सुरू व्हायच्या आधी एक वर्षभर तरी माझे गुरु जे आहेत डॉक्टर अमरसिंह दत्तात्रय निकम, हे पुणेमध्ये पिंपरीमध्ये 100 बेडचं होमिओपॅथिक हॉस्पिटल चालवतात. वाटून आश्चर्य वाटेल तुम्हाला ऐकून की 100 बेडचं होमिओपॅथिक हॉस्पिटल, आणि गेल्या 45 वर्षापासून ते अविरत काम करतात होमिओपॅथीमध्ये. तर अशा गुरूंकडून मी शिकलो. त्यामुळे मी सुद्धा त्यांच्यासारखाच प्रॅक्टिस करण्याच्या प्रयत्नात आहे आणि तसंच प्रॅक्टिसमध्ये रिझल्टही आहेत. अशा पद्धतीने तुम्ही होमिओपॅथी स्वतःची प्रॅक्टिस करू शकता. अच्छा, जर एखाद्याला होमिओपॅथीमध्ये इंटरेस्ट नसेल, म्हणजे BHMS डिग्री घेऊन सुद्धा होमिओपॅथिक प्रॅक्टिस काहींना अवघड वाटते, मग तो ॲलोपॅथिकही प्रॅक्टिस करू शकतो. तसं ऑप्शन आहे का त्यामध्ये? हो, आता गव्हर्नमेंटने त्याच्यावर ऑप्शन आणलं आहे. सगळ्यात चांगली गुड न्यूज मुलांसाठी आहे की फार्मसी किंवा फार्मॅकॉलॉजिकल सब्जेक्ट, एक सब्जेक्ट हा ॲड केला आहे फायनल इयरमध्ये, BHMSच्या फायनल इयरमध्ये. आणि BHMS आधी झालेल्या डॉक्टरांसाठी सुद्धा 1 वर्षाचा वेगळा कोर्स दिला आहे फार्मॅकॉलॉजीचा, जेणेकरून तुम्ही तो 1 वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे BHMS डॉक्टर पण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट देऊ शकतात. फक्त त्यांना ॲलोपॅथीच्या डॉक्टरांसारखं सगळे औषधं वापरण्याची मान्यता नाही आहे. पूर्ण सगळे औषधं वापरू शकत नाही किंवा सर्जरी करू शकत नाही. काही प्रमाणात ते काही औषधं त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये वापरू शकतात. आज झालं आहे काय मॅडम, BHMS झालेले जवळजवळ 80% ते 90% डॉक्टर्स कुठे प्रॅक्टिस करतात माहिती आहे? खेड्यामध्ये. पण तसं BHMS नंतर काय आहे माहिती आहे का, स्कोप खूप छान आहे. तुम्ही तुमच्या गावाच्या ठिकाणी प्रॅक्टिस सेट करू शकता, तुमच्या ओळखीच्या ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस सेट करू शकता, ज्याला आपण म्हणू शकतो GP प्रॅक्टिस, जनरल प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही सेट होऊ शकता. आज माझे बरेचसे मित्र आहेत BHMS झालेले, ते खूप छान प्रॅक्टिस करतात. म्हणजे म्हटलं ना की BHMS फक्त लोकांना असं वाटतं MBBSनेच आपण छान प्रॅक्टिस करू शकतो, असं नाही आहे. BHMS केल्यानंतर सुद्धा आज म्हणून म्हटलं ना 100 जवळजवळ 80% 90% लोक खेड्यामध्ये ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत. का तर ॲलोपॅथी लोकांना लगेच इंजेक्शन घेऊन बरं व्हायचं असताना लगेच कामावर जायचं असतं, है ना. मग त्यांच्या अशा लोकांची सेवा करण्यात आपल्याला काय वाईट आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची प्रॅक्टिस सेट करू शकता. इवन तुम्ही सिटीमध्ये सुद्धा BHMS बरेच झालेले डॉक्टर्स आहेत, ते ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करतात. पण मी स्वतः त्याला रेकमेंड करत नाही, कारण मी स्वतः होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. पण एक ऑप्शन आहे तुम्हाला की तुम्ही करू शकता, आणि तुम्हाला आता मान्यता आहे, राजमान्यता आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही आहे. उलट आता BHMSकडे लोकांचा कल वाढला आहे ना. म्हणून जास्तीत जास्त स्टुडंट अँड पॅरेंट्सने BHMSकडे लक्ष द्यावं, होमिओपॅथीकडे लक्ष द्यावं. कारण तुमच्या प्रश्नाच्या एंडकडे येतो, कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त स्कोप आहे. लिमिटेशन्सच नाही ह्याच्यात, तुम्ही काही करू शकता. सर, याच्यामध्ये स्पेशलायझेशनचा ऑप्शन आहे का? आणि म्हणजे कोणकोणते स्पेशलायझेशन आपण करू शकतो? हां, ह्याच्यामध्ये होमिओपॅथी ही डिग्री झाल्यानंतर BHMS नंतर आता MD पण करता येतं. MDमध्ये खूप जास्त प्रमाणात वेगवेगळे सब्जेक्ट आलेत. जसा MDमध्ये PGमध्ये तुम्हाला होमिओपॅथिक सब्जेक्ट तर आहेतच, जसं मटरमेडिका आहे, ऑर्गेनॉन आहे, रेपेटरी आहे. हे 3 सब्जेक्ट होमिओपॅथीचे आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त काही सब्जेक्ट आलेत जे ॲलोपॅथीचे आहेत. जसं सायकेट्री आलेली आहे ना, सायकेट्री हा वेगळा विषय आहे. त्याच्यानंतर पिडॅट्रिक्समध्ये तुम्ही MD करू शकता, सायकोलॉजीमध्ये MD करू शकता, त्याच्यानंतर सर्जरीमध्ये MD करू शकता, मेडिसिनमध्ये MD करू शकता. म्हणजे ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये तुम्ही MD करू शकता. MDपर्यंत नाही तर आता PhD पण आले. PhDमध्ये पण स्पेशल सब्जेक्ट घेऊन तुम्ही स्वतःला डबल डॉक्टरेट म्हणजे डॉक्टरेट पदवी मिळवू शकता. तुम्ही तर डॉक्टर आहातच, पण डॉक्टरेट पण करू शकता आणि त्या योगे खूप मोठा रिसर्च तुम्ही करू शकता. असं स्पेशलायझेशन आहेत. सर, जेव्हा आपण कोणता करिअर ऑप्शन निवडतो त्यावेळेस आपला पहिला मोठा असतं की याच्यामध्ये स्कोप आहे का किंवा इन्कम आहे का. तर मग BHMS मध्ये सर ॲन्युअल इन्कम कितपर्यंत जाऊ शकतं? म्हणजे हा लोकांचा खूप डाऊट आहे की BHMS मध्ये तेवढा इन्कम नसतो. चांगला प्रश्न आहे. इन्कमच्या बाबतीत जर तुम्ही बोलत असाल तर जसं मी सांगितलं ना की 3 लेवलला आहे. तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करत असाल तर तुम्हाला त्या पद्धतीने इन्कम आहे. म्हणजे सुरुवातीला गव्हर्नमेंट जॉबमध्ये कमी श्रेणीचा असेल तर कमी इन्कम आहे.
तरीसुद्धा कमीत कमी इन्कम किती असेल असं तुमचा प्रश्न असायला हो. पाहिजे. म्हणजे एक तुम्हाला सांगतो ना, गव्हर्नमेंट जॉब जरी लागला तरी 30,000च्या वरच त्याला सॅलरी सुरू होते स्टार्टिंगलाच. हो. तुम्ही फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जरी लागले तरी किंवा एखाद्या रिसर्च क्षेत्रात जरी गेले तरी कमीत कमी 30,000पासून पुढे त्याला इन्कम चालू होतं. किंवा तुम्ही एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत असाल तिथे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पेमेंट केलं जातं. BHMS डॉक्टरांना अंडर एस्टिमेट केलं जात नाही, कारण त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज, थेरटिकल नॉलेज हे MBBSला इक्विव्हॅलंट आहे. म्हणून आज BHMSच्या डॉक्टरांची जास्त मागणी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये, हॉस्पिटलमध्ये सुद्धा वाढत चाललेली. आज माझे बरेचसे स्टुडंट्स डायरेक्ट 50,000 ते 1,00,000 पर्यंतचं पेमेंट घेत आहेत हॉस्पिटलमध्ये काम करून. ICUमध्ये तुम्ही काम करू शकता, एक असिस्टंट सर्जन म्हणून तुम्ही काम करू शकता, सर्जनच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करू शकता, तुम्ही ॲडमिन म्हणून काम करू शकता, तुम्ही कॅशलेस काउंटरला तुम्ही काम करू शकता. इथे जर एखादा एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड, मेडिकल सायन्सशी रिलेटेड नॉलेज असलेलं पर्सन जर त्यांना पाहिजे असेल तर ते फक्त पहिले BHMSला प्रेफरन्स देतात. का? कारण BHMS ही अशी डिग्री आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अकॅडमीमध्ये इंग्लिशमधून नॉलेज दिलं जातं आणि MBBSसुद्धा इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. त्यामुळे इथले सगळे सब्जेक्ट MBBSशी रिलेटेड आहेत. म्हणून पहिले BHMSच्या डॉक्टरांना प्राधान्य आहे बाहेर मार्केटमध्ये, म्हणजे हॉस्पिटल असेल किंवा खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. मग का मुलांनी होमिओपॅथीकडे येऊ नये, का BHMS करू नये? इतकं जर जास्त स्कोप असेल तर. आता समजा BAMSचं तुम्ही उदाहरण घ्या. BAMS हे मराठी किंवा संस्कृतमध्ये शिकवलं जातं आणि त्यांना बाहेर पडल्यानंतर खूप अडचणी येतात संस्कृतमुळे. संस्कृतमुळे त्यांना ते लवकर इंग्लिश शब्द कळत नाही. आज तुम्हाला सांगतो, बाहेर खूप वेगवेगळ्या लेवलला कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये पहिले BHMSला प्राधान्य दिलं जातं, कारण इथल्या डॉक्टरांना किंवा स्टुडंट्सला सगळे MBBSचे सब्जेक्ट शिकवले जातात. फक्त होमिओपॅथी वेगळं शिकवलं जातं. मग ते इक्विव्हॅलंट नॉलेज असेल तर यू आर इक्वल टू MBBS. फक्त डिग्री वेगळी. आज त्याच्यावर लढा चालू आहे. आपण जर BHMSची प्रॅक्टिस डिग्री घेतलेली असेल तर BHMSच प्रॅक्टिस करायला पाहिजे, हे योग्य आहे. पण काही ठिकाणी जर गरज असेल तर तिथं ॲलोपॅथी तुम्ही काही प्रमाणात वापरू शकता, असंही आता शासनाने मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. आता तुम्ही जसं एक विचारलं इन्कम, मी सांगितलं गव्हर्नमेंटमध्ये 40,000, 50,000, 1,00,000पर्यंत जॉब्स आहेत. काही प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये पण आहेत. स्वतःचा जर चालू करायचं असेल तर. हो, मी तिकडेच येतोय आता. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्वतःची जर तुम्ही प्रॅक्टिस चालू केली तर नो लिमिट. तुम्ही इन्कम कितीही स्वतःची वाढवू शकता, कितीही जास्त प्रमाणात. तुम्ही कमीत कमी 50,000पासून सुरू होते तुमची स्वतःची प्रॅक्टिस. तुम्ही जर आज BHMS डिग्री घेऊन चालू केली तर. सर लगेच स्टार्ट केलं की थोडं एक्सपिरियन्स घेतला नाही. ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, जर तुम्हाला प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची असेल आणि जर एखाद्याचा फोकस, एखाद्याच्या डोक्यामध्ये विकास, डेव्हलपमेंट हे असेल तर मग मला स्वतःला डेव्हलप व्हायचं आहे, मला माझी प्रॅक्टिस डेव्हलप करायची, हा विषय जर घ्यायचा असेल आणि हा विषय घेऊन जर तो पॅशनेटली उतरत असेल तर त्याचं इन्कम तो खूप फास्ट पद्धतीने वाढवू शकतो. मग हे इन्कम का वाढवू शकतो, कसं वाढवू शकतो, तर प्रॅक्टिस देऊ, प्रॅक्टिसमध्ये रिझल्ट देऊ. तुम्ही जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिसला द्या, जास्तीत जास्त पेशंट बघा, जास्तीत जास्त पेशंटला रिझल्ट द्या आणि मग पेशंट तुमच्याकडे वाढणारच. यू आर द BHMS डॉक्टर अँड यू आर सर्टिफाईड डॉक्टर ना. यू कॅन डू बेस्ट प्रॅक्टिस. तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे स्किल, तुमची इच्छाशक्ती आहे ना, युअर विल पॉवर, युअर टॅलेंट, युअर पॅशन, ह्या गोष्टी मॅटर करतात. तुमच्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये ह्या गोष्टींचा तुम्ही किती इम्प्लिमेंट करताय त्याच्यावर तुमचं इन्कम आहे मॅडम. आज मी 0पासून सुरू केलेलं आहे 2003मध्ये. मी खूप गरीब घरातला विद्यार्थी, स्टुडंट, एक साधा सर्वसामान्य माणूस होतो, आता पण आहे. पण माझी त्यावेळीची इन्कम खूप म्हणजे खूप कमी होती, म्हणजे ते शब्दात सांगण्यासारखीच नाही आहे. मग हे मी वर्षभर सस्टेन केलं. पण मला होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायची होती, कारण होमिओपॅथीसारखं शास्त्र जर इतकं छान ब्युटिफुली बॉडीला हील करत असेल, कोणतेही साईड इफेक्ट न करता ते जर पेशंटला बरं करत असेल तर मग मी दुसरी प्रॅक्टिस का करू, मी का होमिओपॅथी करू नये. म्हणून मग होमिओपॅथीची कास धरून मी कंटिन्यू चालत आलो. पण होमिओपॅथीच्या प्रॅक्टिसच्या बाबतीत माझं विल मी कधी कमी होऊ दिलं नाही, माझं पॅशन मी कधी कमी होऊ दिलं नाही. आणि त्या पॅशनचा रिझल्ट आहे, त्या कन्सिस्टन्सीचा रिझल्ट आहे की आज मी खूप छान पद्धतीने इन्कम करतो आहे.
ती लाखातली गोष्ट आहे हो. कितीतरी. त्यामुळे तो आता विषय नाही आहे आपला. हो. पण छान प्रॅक्टिस आहे आणि त्या देवाच्या कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने आज कोणताही पेशंट माझ्यासमोर येऊन बसू द्या, काहीही आजार तो घेऊन येऊ द्या, प्रॅक्टिकल अनुभव मॅटर करते. प्रॅक्टिसमध्ये होमिओपॅथीचे औषधं वापरायची कसं आणि पेशंटला रीड कसं करायचं, त्याचे सिम्पटम कसे मॅच करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, आर्ट आहे हे सगळं. हो. कम्युनिकेशन स्किल तुम्हाला करता यायला पाहिजे, डेव्हलप करता यायला पाहिजे. तुम्हाला काय बघायचं, काय ऑब्झर्व करायचं, पेशंटमधले सिम्पटम्स कसे रीड करायचे, पेशंटचं पॅथॉलॉजी कशी ओळखायची आणि आपल्या रेमेडीच्या पॅथॉलॉजीशी ती कशी मॅच करायची. जर तुमचा सगळा फोकस तुमच्या प्रॅक्टिसवर असेल ना मॅडम, तर तुम्ही स्काय इज द लिमिट. हो. इतकं छान प्रॅक्टिस करू शकता आणि पैसा काय मॅटर करत नाही. मग तुम्ही पुढे असता, पैसा तुमच्या मागे पळत असतो. म्हणून मी BHMSच्या सगळ्या डॉक्टरांना किंवा BHMSला ॲडमिशन घेणाऱ्या सगळ्या डॉक्टरांना हे सांगू शकतो की उत्पन्नाचं डोक्यातून काढून टाका. खूप जास्त प्रमाणात उत्पन्न तुम्हाला मिळणार आहे. MBBSपेक्षाही जास्त इन्कम तुम्ही करू शकता, जे मी आज करतो आहे. MBBSचे डॉक्टरही कमवत नाही एवढं मी आज माझी कमाई आहे. त्यामुळे कॉन्फिडंटली तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, BHMSला ॲडमिशन घ्या आणि बघा रिझल्ट काय फ्युचरमध्ये. हा पण रिझन आहे त्यामागे, म्हणजे मुलांना BHMSकडे जात नाही की त्यांना वाटतं की रिस्पेक्ट नाही तेवढा किंवा मग इन्कम तेवढं नाही आहे BHMSमध्ये. जर तुम्ही पहिल्यांदाच इन्कम नाही आहे म्हणून जर जात नसाल तर तो आपला दृष्टिकोन झाला. हो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, इफ यू आर अवेअर, इफ यू आर हॅविंग दॅट विल पॉवर, म्हणजे तुमच्यामध्ये ती इच्छाशक्ती स्ट्रॉंग पाहिजे की चलो मला मेडिकल फॅकल्टीमध्ये काम करायचं आहे यार. पण मग फक्त MBBS असं का, इतकं छान पॅथी जर होमिओपॅथी आहे समोर, मग मी ती का करू नये. तुम्हाला एक बेस्ट एक्झाम्पल देतो. माझ्या मुलाला यावर्षी 400च्या घरात CETला नीटला 400च्या घरात मार्क आहेत, तरीसुद्धा तो म्हटला पप्पा मला तुमच्यासारखीच प्रॅक्टिस करायची होमिओपॅथीमध्ये. म्हणून त्यांनी महाराष्ट्रातलं बेस्ट कॉलेज तुमच्याच इन्स्टिट्यूटच्या इझी ॲडमिशनच्या माध्यमातून त्यांनी मिळवलं आणि आता तो फर्स्ट इयरला BHMS करतोय. म्हणजे असं नाही आहे की चलो मी खूप चांगलं कमवतोय म्हणून मी माझ्या मुलाला MBBSला पाठवेल, असंही नाही आहे ना. MBBSच्या लेवलला आहे. ज्यांना चांगले मार्क आहेत त्यांनी MBBS करावं. पण ह्याचा अर्थ असं होत नाही की ज्यांना चांगले मार्क नाही त्यांनी BHMSला यावं. ॲक्च्युली होमिओपॅथी हे इतकं छान सायन्स आहे की कलकत्त्यामध्ये NIH म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे. तिथे ॲडमिशनला किती मार्क लागतात माहिती आहे होमिओपॅथीला, BHMSला? काय आयडिया नाही. 600च्या वर मार्क पाहिजे. 720 पैकी तुम्हाला 600, 550च्या वर जर मार्क असतील तर तिथे ॲडमिशनला तुम्हाला स्कोप आहे. इतकं जास्त प्रमाणात तिथे टॅलेंटला वाव आहे BHMSला. विचार करा, म्हणजे आज होमिओपॅथी क्षेत्र दिल्लीमध्ये, कलकत्त्यामध्ये, बँगलोरला, मुंबईला अशा काही कॉलेजेस आहेत BHMSच्या की जिथं खूप परफेक्टली शिकवलं जातं आणि तिथे चांगले स्कॉलर मुलंच घेतली जातात. जास्त मार्कांची गरज आहे. आज BHMS जर होमिओपॅथी समजून घ्यायची असेल तर तुम्हाला एक उदाहरण देतो. होमिओपॅथीचे जे जनक आहेत, होमिओपॅथी ज्यांनी शोधून काढली, डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन. 1755मध्ये त्यांचा जन्म झाला. 1796ला त्यांनी होमिओपॅथी शोधून काढली. पण त्यांची डिग्री काय होती माहिती आहे? MBBS. ते स्वतः ॲलोपॅथिक मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करणारे डॉक्टर होते. पण ॲलोपॅथिकच्या प्रॅक्टिसमध्ये, मॉडर्न सायन्समध्ये त्यांना बिलकुल रिझल्ट दिसले नाही. त्या काळातसुद्धा हे असं होतं, खूप टॉर्चरसम ट्रीटमेंट होते. म्हणजे इंजेक्शन उगं टोचायचं, काहीतरी कापायचं, लीच लावायचं, म्हणजे घातक प्रणाली होती. आणि एक तर पेशंट आधीच वैतागलेला, पेशंट आधीच त्रासामध्ये, आणि तुम्हाला आणखीन तुम्ही त्याला बरं करण्यासाठी काहीतरी त्याला त्रासदायकच औषधं देत आहे. मग हॅनिमन जर्मनीमध्ये प्रॅक्टिस करताना त्यांना कळालं, अरे हे मी चुकीचं करतो, मला हे प्रॅक्टिसच नको. त्याने प्रॅक्टिस बंद केली लिटरली ॲलोपॅथीची. नाही म्हणे, असं कुठं असतं का म्हणे, पेशंट आधीच त्रासलेला आहे आणि तुम्ही आणखीन त्याला त्रास देत आहे. म्हणजे झालंय काय, एक तर पहिलेच तो त्रासामध्ये आणि तुम्ही त्याला आणखीन त्रास देत आहे. म्हणजे हॅनिमन हे इतके सेन्सिटिव्ह आणि ॲनालिटिकल माइंडेड होते की त्यांना हे सगळं आवडलं नाही. सेन्सिटिव्ह पर्सनला हे बिलकुल चालत नाही. ते इतके सेन्सिटिव्ह होते की नाही बाबा मी प्रॅक्टिसच बंद करतो. लिटरली त्यांचे खाण्याचे वांदे झाले म्हणून त्यांनी प्रॅक्टिस बंद केली. आणि पण ते टॅलेंटेड होते, खूप हुशार होते. सॅम्युअल हॅनिमन हे 8 लँग्वेजवर त्यांचं प्रभुत्व होतं, म्हणजे वर्चस्व होतं. ही इज नोईंग 8 लँग्वेजेस. पण त्यांनी एका लँग्वेजमधून दुसऱ्या लँग्वेजमध्ये बुक्स कन्वर्ट करायचं, ट्रान्सलेट करायचं
काम चालू केलं, म्हणजे एक जॉब म्हणू आपण शकतो. आणि पैसा काहीतरी पोटापुरते काहीतरी करायचं होतं म्हणून ते करत होते. पण हे करता करता त्यांच्या डोक्यात होतं की नाही यार, असं काहीतरी मेडिकल सायन्स असायला पाहिजे किंवा शोधायला पाहिजे की ज्याने आजार लवकर बरा होईल, आजार स्मूथली बरा होईल. त्यांच्या डोक्यात रात्रंदिवस हेच चालायचं. मी पेशंटला कसं बरं करू, पेशंटला न टोचता कसं बरं करू, पेशंटला आरामात कसं बरं करू. तुम्ही म्हणता जसं एक वाक्य प्रचलित आहे, लहानपणी फळ्यावर लिहायचं बघा, विल फाइंड द वे, इच्छा तेथे मार्ग. तसं त्यांची खूप स्ट्रॉंग इच्छा होती की असं काहीतरी मला पाहिजे, शोधायचं आहे. तर मग एका बुकमध्ये त्यांनी एक वाक्य वाचलं की हे एक असं झाड आहे की ज्याच्या झाडाच्या खोडापासून रस काढून तुम्ही जर त्याचा अर्क स्वतः पिले तर तुमच्यामध्ये मलेरियासारखे सिम्पटम येतात. हे वाक्य जेव्हा त्यांनी वाचलं की अरे म्हणे हे अर्क आपण पिल्यावर मलेरियासारखे सिम्पटम कसे येतील, लक्षणं कसे येतील, त्यांना शॉक लागला. त्यांनी तो प्रयोग करून पाहिला, कारण ते खूप प्रयोगशील व्यक्तिमत्व होतं. त्यांनी घेतलं ते स्वतः आणून बाजारातून आणि पाहिलं तर स्वतःला थंडी ताप आला आणि मलेरियाचे सिम्पटम सगळे बॉडीमध्ये आले. तर म्हणजे अरे मी काल चांगलं होतो, आज हे घेतलं की माझ्या बॉडीमध्ये जर हे सिम्पटम आले, मी निरोगी असताना हे जर येत असतील, मग मलेरियाचं पेशंट आलं तर त्याला हे दिलं तर. मग त्यांनी तो प्रयोग केला. एका पर्टिक्युलर पद्धतीने तो डोस त्यांनी मलेरियाच्या पेशंटला दिला, तो झाला बरा. ते बोले अरे असं कसं. म्हणजे जर हे एका गोष्टीच्या बाबतीत, एका घटकाच्या बाबतीत, निसर्गातल्या एका घटकामध्ये ही ताकद असेल तर निसर्गाच्या बाकीच्या घटकांमध्ये पण हे ताकद असेल. मग आपण ते प्रयोग करून बघू. मग त्यांनी तिथून त्याचा शोध चालू केला, त्यांनी एक्सपेरिमेंट चालू केले. मग जसं आयुर्वेदामध्ये खूप सारे गोष्टी आहेत, खूप सारे नैसर्गिक वनस्पती आहेत की जे औषधाचं काम करतात. असे औषधं त्यांनी पुस्तकातून शोधून काढले आणि त्यांचा रस काढून त्यांचं विशिष्ट पद्धतीने त्याच्यावर काम करून त्यांनी त्या निरोगी माणसांना दिले. त्या निरोगी माणसांमध्ये येणारे लक्षणांचा अभ्यास केला, ते लिहून ठेवले आणि त्याच्याशी संबंधित असलेले आजारी पेशंट आले की तो बरोबर द्यायचा. आणि मग त्यांनी पाहिलं की अरे एकदम मॅच होतोय आणि पेशंट बरा होतोय, एका डोसने बरा होतोय. मला सांगा ना की काही इंजेक्शन टोचायची गरज नाही, कडू औषध घ्यायची गरज नाही. एका डोसमध्ये, एका छोट्याशा पिलमध्ये तुम्ही बरे होताय. म्हणजे हे इतकं स्मूथ सायन्स त्यांनी शोधून काढलं. हे त्यांनी त्यावेळेला शोधून काढलं किती, 1796 साली. म्हणून होमिओपॅथी आज इतक्या छान पद्धतीने काम करणारी पॅथी म्हणून पुढे आलेली आहे. ॲनालिटिकल पर्सन आपण ज्याला म्हणू शकतो, हॅनिमन. त्या हॅनिमनच्या त्या प्रयत्नांमुळे आज होमिओपॅथी इतकी विकसित होत चालली आणि आज इतके लोक त्याला प्राधान्य देतात. मग सर्जरीची गरज नाही, मग कोणत्या कडू औषधाची गरज नाही, कोणतं कापण्याची गरज नाही. कोविड नंतर त्यामुळेच म्हणजे होमिओपॅथी जास्त याच्यामध्ये आली. हो, कोविड नंतर लोकांना कळालं एकच अशी पॅथी की जिथं 0 साईड इफेक्ट आहे. 0 साईड इफेक्ट आणि बेस्ट इम्युनिटी पॉवर म्हणून काम करणारी पॅथी म्हणजे एकच हिलिंग पॅथी, होमिओपॅथी. सर, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जास्त कोणते आजार असे म्हणजे लक्षणामध्ये लोकांच्या यायला लागले तर? कारण की आज आमच्या एजच्या मुलांना हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट म्हणजे होण्याचं कारण काय, याच्यामध्ये मेन रिझन काय? त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जसं तुम्ही म्हटले ना, तुम्ही वापरलेल्या शब्दातच त्याचं उत्तर आहे. धावपळीचं जीवन झालेलं आहे आज. जो कोणी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पळत असतो. ॲक्च्युली आपण ना स्वतःशी थोडं प्रामाणिक राहून कुठेतरी पीसला आमंत्रण द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्या आतमध्ये जो पीस, शांती आहे त्याला आपण त्याच्याकडे लक्ष पण द्यायला पाहिजे. पण असं होत नाही. आज कॉम्पिटिशनचा युग आहे. आज प्रत्येकाला कुठेतरी सेटल व्हायचं आहे, प्रत्येकाला करिअर करायचं आहे. पण ह्या करिअरच्या नादामध्ये तो विसरून जातो की अरे आपल्याला काय करायचं आहे, एक्झॅक्टली कसं करायचं आहे. आणि ह्या धावपळीमध्ये ना तो नकळत स्ट्रेस घेतो. स्ट्रेस म्हणजे काय? आता समजा मला सांगा, तुम्हाला जर 12वीला चांगले मार्क पाडायचे आहेत तर काय करावं लागतं? स्टडी करावं लागतं. सिम्पल आहे ना. बेस्ट स्टडी करून आपण चांगले मार्क करू. पण अनावश्यक काळजी आणि चिंता करून मला पेपर चांगला जाईल का, माझं स्टडी होईल का, हे काय झाले, माइंडचे थॉट झाले. इथे काही मुलांना ती सवय लागते स्ट्रेसमध्ये राहायची. ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, स्ट्रेस, ह्याच्यामुळे लोकांमध्ये डिप्रेशन यायला लागले. लोकांमध्ये निद्रानाश किंवा स्लीपलेसनेस हा फॅक्टर वाढायला लागला आहे.
झोप कमी होण्यासाठी आणखीन एक फॅक्टर म्हणजे मोबाईल आहे. आजच्या काळात लोक लेट नाईट जागतात आणि सकाळी लवकर उठतात किंवा परत सकाळी उठले की कामावर जातात. मग झोप नाही झाली की मन शांत राहत नाही, बरोबर. त्याचा परिणाम बॉडीवर होतो. अति विचार केल्याने किंवा स्ट्रेसमध्ये राहिल्याने सुद्धा माइंड अफेक्ट झालं की बॉडी अफेक्ट होतं. आणि तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना हे माहीत असायला पाहिजे की होमिओपॅथी हे असं एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये शरीराचा आणि मनाचा योग्य अभ्यास केला जातो आणि त्या योगे औषध दिलं जातं, जेणेकरून त्याच्या मनातले स्ट्रेस, फिअर, अँगर हे जे अनावश्यक गोष्टी, एन्झायटी, ते पण कमी होते आणि त्याच्या शरीरातल्या आजारही लक्षणंही कमी होतात. म्हणजे सर होमिओपॅथिक मेंटल हेल्थवरती किंवा स्ट्रेसवरती पण काम करते. येस, कशी काम करते? एक्झॅक्टली. माइंडवर काम करणारी एकमेव पॅथी म्हणजे होमिओपॅथी. कोणतंच सायन्स आत्तापर्यंत माइंडवर इतकं ब्युटिफुली आणि परफेक्टली काम करत नाही, डीप लेवलला रूट कॉजपर्यंत जाऊन काम करत नाही. फक्त होमिओपॅथिक औषधच माइंडवर काम करतात. तुम्ही म्हणता का आणि कसे? जसं मी सांगितलं ना की होमिओपॅथीची औषधं हे नैसर्गिक घटकापासून तयार केलेली आहेत. पण होमिओपॅथीची औषधं हे निर्माण करताना किंवा तयार करताना ते आधी प्रूव्ह केले जातात. प्रूव्हिंग हा एक पार्ट आहे होमिओपॅथीमध्ये. प्रूव्हिंग म्हणजे काय? आज कोणताही ड्रग मार्केटमध्ये आणायचं असेल तर त्याला प्रूव्हिंगची गरज आहे. प्रूव्ह केल्याशिवाय तुम्हाला टेस्ट करावी लागते. तर हे औषधं ना नॉर्मल हेल्दी ह्युमन बिईंगवर प्रूव्ह केले जातात. मग त्या प्रूव्हिंगमध्ये त्याच्या शरीरावर त्या औषधाचे काय गुणधर्म आहेत, त्याच्या मनावर त्या औषधाचे काय लक्षणं दिसत आहेत, हे सगळं लिहून ठेवलं जातं, पाहिलं जातं अतिसूक्ष्म लेवलला. इवन त्याचे इमोशन्सवर पण होमिओपॅथिक मेडिसिन्स काम करतात, त्याच्या ब्रेनवर पण काम करतात, त्याच्या इंटलेक्टवर पण काम करतात, मेमरीवर पण काम करतं, थॉट्स प्रोसेसवर पण काम करतं. इवन बॉडीच्या सगळ्या पार्ट्सवर ह्या मेडिसिनची काय ॲक्शन आहे ह्याचा स्टडी केला जातो आणि त्याचा अभ्यास करून ते लिहून ठेवले जातात. आणि जेव्हा अशा मेंटली डिस्टर्ब पेशंट येतात आपल्याकडे त्यावेळेला मग त्याच्या लक्षणांचा अभ्यास केला जातो आणि ते कोणत्या गुणधर्माशी, औषधाच्या गुणधर्माशी ते मॅच होतं आहे ते पाहिलं जातं आणि तसलं औषध शोधलं जातं. म्हणून आम्ही होमिओपॅथीमध्ये पेशंट आमच्याकडे आला ना की चलो तुला काय होतं आहे, हां डायबिटीज आहे ही गोळी घे, शुगर किंवा BP आहे ही गोळी घे, असं करत नाही. आमच्याकडची प्रोसेसच वेगळी आहे. मग ती प्रोसेस काय आहे? आमच्याकडे डिटेल हिस्ट्री घेतली जाते, माहिती घेतली जाते. त्या हिस्ट्रीच्या आधारावर पेशंटच्या शरीरातले, पेशंटच्या मनातले आजारांचे लक्षणांचे स्टडी केला जातो. ते पूर्ण कागदावर उतरवले जातात त्याला विचारूनच. दुसरं त्याच्या शरीराचे गुणधर्म म्हणजे काय? समजा आता काहींचं शरीर वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. काही खूप जाड असतात, काही खूप बारीक असतात, काही खाल्ले तरी वाढत नाहीत, काही न खाता वाढतात. हे ना, त्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशन, फिजिकल मेकअप. मग फिजिकल मेकअप प्रत्येकाचं वेगळं आहे. तसं मेंटल मेकअप, आता समजा काहींचं मन, आता तुम्हाला मैत्रिणी आहेत का? किती आहेत? खूप सारे आहेत. खूप सारे आहेत. बरं, तुमच्या मैत्रिणींमध्ये असं किती मैत्रिणी आहेत की त्या सगळ्यांचा स्वभाव सेम आहे? नाही, सगळ्यांचा वेगळा आहे ना. हां, तर मग काही खूप इमोशनल असतात, काही खूप लवकर रडणारे असतात, काहींना खूप लवकर राग येतो, काहींना खूप लवकर भीती वाटते, हे ना. म्हणजे मनाची ठेवण पण वेगळी आहे प्रत्येकाच्या. तर अशा पद्धतीने मनाचा पण अभ्यास केला जातो, शरीराचा अभ्यास केला जातो. म्हणजे मनाचे गुणधर्म, शरीराचे गुणधर्म. काहींना तहान लागते जास्त, काहींना नाही लागत. काहींना चहा आवडतो, काहींना कॉफी आवडतं, बरोबर आहे. काहींना खूप तिखट खायला आवडतं, काहींना गोड आवडतं, काहींना बेकरी प्रोडक्ट आवडतात, काहींना बिलकुल बेकरी प्रोडक्ट आवडत नाही. खाण्याचे गुणधर्म वेगळे, पाण्याचे गुणधर्म वेगळे. काहींचं किडनी रिलेटेड काहींना प्रॉब्लेम आहेत, तर काहींना हृदयाशी रिलेटेड आहेत. प्रत्येकाला सेम आजार आहे का? नाही. आजार वेगळे, आजाराची लक्षणं वेगळी, शरीराचं ठेवण वेगळे आणि शरीराची लक्षणं वेगळी. मनाचं तर आहेच. म्हणजे इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल हे लक्षणं व्हॅरी होतात. व्हॅरी होतात म्हणजे काय? डिफरंट आहेत. या सगळ्या लक्षणांचा अभ्यास करून जेव्हा मेडिसिन सिलेक्ट केलं जातं ते परफेक्टली रूट कॉजवर काम करतं. आता माझ्याकडे काही पेशंट आहेत, मी बरे केलेले आहेत. जसं काहींना झटके येतात, पॅनिक अटॅक नाही, ज्याला आपण कन्व्हल्जन्स म्हणतो, जे ब्रेनशी रिलेटेड आजार आहे, कन्व्हल्जन्स, झटके लहान मुलांमध्ये येतात, काही मोठ्यांना येतात. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की करंट लागतो, करंट, ब्रेन शॉकमध्ये जातं आणि त्या ब्रेनमध्ये काहीतरी स्पार्क होतं आणि त्या बॉडीला झटके येतात.
त्याच्या मागे सुद्धा माइंड एक कारण आहे, ते कारण शोधलं जातं. काहींना स्ट्रेस असतो, बिझनेस स्ट्रेस. इतकं बिझनेसची काळजी, चिंता, कसं होईल, माझा बिझनेस वाढेल का नाही. आता कोविडमध्ये तुम्ही पाहिलं असेल, कोविडमुळे खूप सारे घरं उद्ध्वस्त झालेत की ज्यांचे बिझनेस किंवा पैसा काहींनी लोन घेऊन बिझनेस सेट केला होता आणि एकदम ठप्प झाला. लिटरली म्हणजे त्यांची झोप उडाली, ते डिप्रेशनमध्ये गेले. असे काही कितीतरी केसेस मी होमिओपॅथीने बरे केलेत. मग ते त्या डिप्रेशनमुळे त्यांच्या काहींना थायरॉईडचा त्रास चालू झाला, त्या डिप्रेशनमुळे काहींना डायबिटीज चालू झालं. म्हणजे स्ट्रेस हा इतका महत्त्वाचा फॅक्टर आहे की ज्याचा अभ्यास फक्त होमिओपॅथीमध्ये केला जातो आणि परफेक्टली केला जातो मॅडम. म्हणजे ज्याला आपण म्हणतो एलिमेंट म्हणजे काय की मूळ कारण. मूळ कारण शोधलं जातं. मूळ कारण काय, समजा आता माझ्याकडे काही पेशंट येतात ज्यांना शुगर चालू झालेली आहे, खूप कमी वयात शुगर चालू झाली. अरे मग इतक्या कमी वयात शुगर चालू होण्याचं कारण काय ना. जसं काल एक पेशंट आलं, कालचंच पेशंटचं उदाहरण आहे की तसं BP वाढतच चालला आहे कमी एजमध्ये. म्हणजे एज कमी म्हणजे तरी आता त्याचं 40-42 एज आहे. मग त्याची सगळी माहिती घेतली. जोपर्यंत माहिती घेत नाही तोपर्यंत कळत नाही. मग त्याच्या शरीराचा सगळा लक्षणं, त्याला धडधड होतं, भीती वाटते, घाम येतो, दम लागतोय, डोकं दुखतंय. मग हे सगळ्याचा अभ्यास केला आणि मग मी त्याला विचारलं, हे BP कधीपासून चालू झाला. तो म्हणजे गेला 5-6 महिन्यापासून. मग 5-6 महिन्यापासून तुमच्या लाईफमध्ये काय बदल झाले. मग त्यांनी सांगितलं काय नाही, थोडी चिडचिड वाढली. म्हटलं ही चिडचिड का वाढली. त्याने उत्तर दिलं, माझी जबाबदारी वाढली. म्हटलं कशी हो. म्हणे मी एक टीचर आहे. पण टीचरची काय जबाबदारी, तुम्ही शाळेत तर जाता. नाही म्हणे, गेल्या 4-5 महिन्यापासून मी ना हेडमास्टर झालो. म्हणजे प्रिन्सिपल झालो. विचार करा काय प्रिन्सिपलची जबाबदारी असते. म्हणजे तो आधी टीचर होतो तेव्हा काही लोड नव्हता आणि जसं तो प्रिन्सिपल झाला आता त्याला सगळं स्टाफ मॅनेज करणं, स्टुडंट बघणं, परत मॅनेजमेंट बघणं, सगळ्या गोष्टी आलेल्या. आणि ह्या स्ट्रेसचा इतका अफेक्ट झाला त्याला माइंडवर की त्याचा BP वाढायला लागला. म्हणजे तो घेऊन आला आजार BPचा, लक्षणं दिसतात शरीरावर, पण मूळ कारण कुठे आहे, माइंडमध्ये. पोस्टच्या अकॉर्डिंग स्ट्रेस वाढला. मग ह्या असा अभ्यास करून मग त्याला त्या पद्धतीने औषधं शोधली जातात आणि ती दिली जातात, जेणेकरून त्याचे लक्षणं बरे होतात, लक्षणं रिव्हर्स जातात. लक्षणं बरे होत गेली की मूळ आजार बरा होतो, आजार बरा झाला की पेशंट पूर्ण बरा होतो. अशा पद्धतीने होमिओपॅथी काम करतं. सर ह्या सगळ्या गोष्टींना आपण कंट्रोल करण्यासाठी कशी लाईफस्टाईल मेंटेन करू शकतो, म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही काय रेकमेंड करा. हेल्दी लाईफस्टाईल जर एखाद्याला मेंटेन करायची असेल तर तुम्ही आजारी पहिले तर पडू नका. आजारी न पडण्यासाठी वेळेवर जेवण करणं, वेळेवर झोप घेणं आणि शरीराला हलतं ठेवणं म्हणजे व्यायाम करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता तुमचं माइंड नेहमी कसं फ्रेश राहील, नेहमी ॲक्टिव्ह कसं राहील, कुठेतरी एंगेज राहणं गरजेचं आहे. एंगेज राहणे म्हणजे काय, मोबाईलमध्ये एंगेज राहतात लोक आज दिवसभर. घरात सुद्धा बसले तरी 4 जण बसलेत आणि सोफ्यावर सगळे आमच्या हातात मोबाईल. म्हणजे हे लाईफस्टाईल आता आजच्या काळात ते बदलायला लागलं पिक्चर, पण ते नको आहे. मग माणूस सोसायटीपासून वेगळा होत चालला आणि सोशल लाईफमध्ये ॲक्टिव्ह होत चालला. लक्षात आलं की तुम्ही जास्तीत जास्त सोशल राहण्याचा प्रयत्न करा, फॅमिलियर राहायचा प्रयत्न करा, लाईव्ह राहायचा प्रयत्न करा. तुम्ही भ्रामक जगात राहता. भ्रामक जगात म्हणजे काय, तुमच्या थॉट्समध्ये किंवा इमॅजिनेशनमध्ये किंवा सोशल मीडिया किंवा मोबाईलवर. ह्या गोष्टींचा परिणाम इनडायरेक्टली होतो. तुम्ही जेवताना काय करता, फोन पाहता. घरी जेवताना TV पाहता. म्हणजे मला सांगा ना, जेवण कशासाठी करायचं, शरीराला एनर्जी मिळण्यासाठी. जे जेवण इतकं बॉडीमध्ये जाऊन छान काम करणार आहे. जर तुम्ही फूड ॲज अ मेडिसिन खाल्लं तर शरीराला कोणत्याही ड्रगची किंवा मेडिसिनची गरज नाही. पण जेव्हा आपण अन्न घेतोय, जेवण करतोय, तेव्हा जेवणच करायला पाहिजे. जेव्हा स्वयंपाक करतोय तेव्हा स्वयंपाक करायला पाहिजे. जेव्हा रीडिंग करतोय तेव्हा रीडिंग करायला पाहिजे. म्हणजे लाईफचा फंडा काय आहे, डू वॉट एव्हर यू आर डुईंग ॲट दॅट टाईम. म्हणजे तिथं प्रेझेंटमध्ये राहून, वर्तमानात राहून तुम्ही जे काय करताय तेच करा, 100% तेच करा. जेवताय ना, जेवण एन्जॉय करा. गप्पा मारताय, गप्पा एन्जॉय करा. फ्रेंड्समध्ये आहात तर फ्रेंडशिप एन्जॉय करा. जेव्हा झोपताय ना तेव्हा झोप एन्जॉय करा. लोक झोपायच्या टायमाला मोबाईल बघत असतात. जेवताना कुठेतरी वेगळंच काहीतरी डोक्यात चाललेलं असतं. अरे जेवताना फक्त जेवणावर फोकस करा ना, ते काहीतरी फूड बॉडीला लागेल ना. मग तुम्हाला सांगतो पाण्यामध्ये पण ताकद आहे. तुम्ही फक्त पाण्याला बघा
आणि हे पाणी माझ्या बॉडीमध्ये ॲज अ मेडिसिन म्हणून जाणार आहे आणि छान काम करणार आहे एवढंच त्याला म्हणा, ते मेडिसिन म्हणून काम करतं. पण आपण त्याला नुसते गाडागाडा पितो, अवेळी पितो, कधी कधी पितच नाही. हो. म्हणजे ह्या गोष्टी लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी, म्हणजे विदाऊट मेडिसिन तुम्ही जो छान प्रश्न विचारला, लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी ह्या गोष्टी जर तुम्ही पाळले, वेळेवर जेवण केलं, वेळेवर झोप घेतली आणि एक्सरसाइज केली आणि चांगले रिलेशन ठेवले, चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये तुम्ही राहिले, तर आजारापासून तुम्ही लांब राहताल. आणि जर आजारी पडलेच तर पहिले होमिओपॅथी घ्या. कारण होमिओपॅथी हे एक असं शास्त्र आहे की जे तुम्हाला हील करतं, नॅचरली हील करतं. ठीक आहे सर, तर मग तुम्ही स्टुडंट आणि पॅरेंट्स यांना एक मेसेज काय द्याल होमिओपॅथीबद्दल? आजचं माझं पूर्ण लेक्चरच त्यांच्यासाठी समर्पित आहे, म्हणजे पॅरेंट्स आणि स्टुडंट्ससाठीच होतं. पण तरीसुद्धा शेवटी मी माझ्या सगळ्या स्टुडंट्सला आणि पॅरेंट्सला एवढंच सांगेल की होमिओपॅथीसारखं शास्त्र जगाच्या पाठीवर नाही तर युनिव्हर्समध्ये नाही आहे. त्यामुळे मी होमिओपॅथीचा प्रॅक्टिस करतो म्हणून मी असं बोलतो आहे असं नाही आहे, पण मी ते अनुभव घेतो आहे. जास्तीत जास्त मुलांनी BHMSकडे यावं, BHMSला ॲडमिशन घ्यावं आणि होमिओपॅथी काय आहे हे जाणून घ्यावं. कारण होमिओपॅथीमध्ये खूप जास्त प्रमाणात स्कोप आहे. तुम्ही एकच पॅथीला जर मान्यता देत असाल तर ते चुकीचं आहे. जसं तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही एकाच विचाराला प्रवेश करू देत आहे, म्हणजे MBBS, बाकीचे विचार, बाकीचे पॅथीज, बाकीचे वेज ह्याचा तुम्ही विचारच करत नाही आहेत. पण ते त्या त्या ठिकाणी योग्य आहेत, श्रेष्ठ आहेत. दे आर वर्किंग बेस्ट ॲट देअर प्लेस. फक्त आपल्याला माहिती नाही आहे, आपली चुकी आहे. मग ती माहिती करून घ्या. जसं आजच्या ह्या कार्यक्रमातून मी तेच सांगायचा प्रयत्न करतो, BHMS आणि होमिओपॅथी हे खूप ग्रेट सायन्स आहे आजच्या काळात आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये. ही काळाची गरज आहे. आज प्रत्येक पेशंटला, प्रत्येक शरीराला, प्रत्येक सजीवाला, मी तर होमिओपॅथी प्राण्यांना पण देतोय आणि प्लांटमध्ये पण देतोय, एवढी काळाची गरज आहे. बिकॉज इट इज अ व्हेरी स्मूथ, परफेक्ट, जेंटल अँड परमनंट हील सायन्स. म्हणजे तुमच्या कोणत्याही स्वरूपातला आजार हा मुळासकट बरं करण्याची ताकद होमिओपॅथीच्या औषधांमध्ये आणि होमिओपॅथीमध्ये आहे. पण होमिओपॅथीच्या प्रॅक्टिस करण्यावरती अवलंबून आहे. पण होमिओपॅथीची प्रॅक्टिस करायची असेल तर होमिओपॅथीला ॲडमिशन घ्यावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्हाला ते शक्य नाही आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो डिअर पॅरेंट्स आणि स्टुडंट्स, आज अशी परिस्थिती आहे, बरेचसे MBBS झालेले डॉक्टर, बरेचसे PG डॉक्टर्स जे ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करत आहेत, नगरमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ऑल ओव्हर इंडियामध्ये बरेचशा ॲलोपॅथिक डॉक्टरांनी कन्वर्ट होऊन BHMSची प्रॅक्टिस चालू केली. पाटील म्हणून एक डॉक्टर आहेत, पल्मोनॉलॉजिस्ट होते, DNB पल्मोनॉलॉजिस्ट. त्यांची आई होमिओपॅथीने बरी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रयोग चालू केले की अरे होमिओपॅथी सायन्स ICUमधून माझ्या आईला बाहेर काढते आणि होमिओपॅथिक मेडिसिनने ती वाचली, आज ती इतकी छान जगते, तर मी का होमिओपॅथीचा अभ्यास करू नये. म्हणून त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास चालू केला आणि आज त्यांनी परत होमिओपॅथीची डिग्री देऊन होमिओपॅथीची प्रॅक्टिस करत आहेत. ॲलोपॅथी पूर्ण बंद केली. माझे मित्रच आहेत, ते स्वतः न्यूरोलॉजिस्ट आहेत, ते स्वतः होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात कारण त्यांना होमिओपॅथीचे रिझल्ट मिळाले. आणखीन काय सांगू, म्हणजे हे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यांच्याकडे खूप सारे पेशंट आहेत, पण ते सुद्धा मला तिथं होमिओपॅथीसाठी बोलवतात. आज बरेचसे होमिओपॅथिक डॉक्टरांना ते तिथं बोलवतात, तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांना बोलवतात, कारण त्यांना कळाले होमिओपॅथीची ताकद काय. हे असे काही मोजके जरी असले तरी खूप परफेक्ट डॉक्टर्स ॲलोपॅथी सोडून होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतायत. मग आपण का BHMSला ॲडमिशन घेऊ नये? आपण का BHMSमध्ये ॲडमिशन घेऊन छान आपली प्रॅक्टिस सेट करून खूप छान उत्पन्न वाढवावं, स्वतःची डेव्हलपमेंट करावी. जसं मी डेव्हलप होतो आहे तसं प्रत्येकाने डेव्हलप व्हावं हीच माझी इच्छा आहे आणि प्रत्येकजण डेव्हलप होतील ही मला गॅरंटी आहे. त्यामुळे BHMSला ॲडमिशन घ्या विद्यार्थ्यांनो, हीच माझी मनापासून विनंती आहे. थँक्यू. सर, एक लास्ट क्वेश्चन, तुमच्या पुऱ्या करिअरमध्ये तुमचा असा पेशंटसोबत किंवा असा एखादी केस आलेले असेल जे मेमोरेबल मोमेंट आहे की तुम्हाला डॉक्टर असं होण्याचा प्राऊड फील झाला असेल की आज मी डॉक्टर आहे म्हणून? प्रत्येक पेशंटला रिझल्ट मिळाल्यानंतर मी ते एन्जॉय करतो. कारण प्रत्येक पेशंट हा माझ्यासाठी वेगळा आहे. प्रत्येक पेशंटचा आजार वेगळा आहे. प्रत्येक पेशंटला जेव्हा रिझल्ट मिळतो तेव्हा तो खूप छान आनंदित होऊन इतरांना सांगतो. मॅडम, म्हणजे मी आज तुम्हाला खोटं वाटेल, इझे ॲडमिशनची तुमची टीम असेल किंवा माझे बाकीचे पेशंट्स असतील किंवा माझे बरेचसे, मी माझं मोठेपण सांगत नाही, पण हे इथपर्यंत का आले
किंवा इथे मला का बोलवलं, कारण रिझल्ट बोलतात मॅडम. आता कालचं एक उदाहरण मी जाता जाता सांगेल. काल एक पेशंट माझ्याकडे पुण्याहून आला. म्हणजे त्या पेशंटची मुलगी डॉक्टर आहे, खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते, ठीक आहे. आणि त्या पेशंटला 2021मध्ये एक आजार झाला होता. तो आजार इतका विचित्र आहे की त्या आजाराची सर्जरी पण होऊ शकत नाही, आणि ती सर्जरी झाली तरी तो जगणार नाही असे डॉक्टरांनी बोलले होते. त्या आजाराला म्हणतात व्हॅस्क्युलर लूप अराउंड क्रॅनियल नर्व्स. म्हणजे काय, एक नर्व असतात ब्रेनमधून बाहेर निघालेले क्रॅनियल नर्व्ज असतात, म्हणजे जे पूर्ण तुमच्या मेंदूला, चेहऱ्याला, कानाला, सगळ्या सेन्सरी ऑर्गनला नर्व सप्लाय करतात. ह्या नर्व सप्लाय करणारे काही क्रॅनियल नर्व्ज असतात. त्या क्रॅनियल नर्वच्या अराउंड असा एक लूप तयार झाला, म्हणजे ब्लड सप्लायचं जाळं असतं ना, त्याचं जाळं तयार झालं आणि ते प्रेस करत होतं क्रॅनियल नर्वला. जर बॉडीमध्ये संवेदना कॅरी करण्याचं जर काम हे नर्व्ज करत असतील आणि ह्या नर्ववर जर प्रेशर येत असेल तर हे प्रेशर एक ट्यूमर तयार झालं. म्हणजे ट्यूमर तयार झालं म्हणजे काय, गाठ तयार झाली आणि ते गाठ त्या नर्वला प्रेस करत होती आणि तो वैतागला होता. म्हणजे माझं कान दुखतंय, डोकं दुखतंय, त्याला काय होतंय त्यालाच कळालं. म्हणजे तो लिटरली असं माझ्याकडे यायचा असं धरून आणि म्हणायचं काही करा, मला हे वेदना कमी करा. तो ॲलोपॅथीच्या डॉक्टरांकडे जाऊन आला, पेन किलर खाऊन आला, सगळं झालं. डॉक्टरांनी त्याला सांगितलं ऑपरेशन करा किंवा हायर सेंटरला जा. हायर सेंटरला जरी गेला तरी तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं मी ऑपरेशन करेल पण गॅरंटी देणार नाही. आणि तो घाबरला की लाईफ थ्रेटनिंग होतं. त्याची मुलगी म्हणे मग आमच्या कॉलेजमधले एक सर आहेत जे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात, ज्यांचा चांगला अनुभव आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ. मग त्या मुलीने तिच्या वडिलांना माझ्याकडे आणलं. 21ची गोष्ट आहे. काल तो फॉलोअपला आला आणि काल फॉलोअपमध्ये लिटरली अक्षरशः आनंदाच्या अश्रूंनी तो सांगत होता की मी कसा बरा झालो. म्हणजे ते बाकीच्या पेशंटला सांगत होता. आणि काल पाहता पाहता पुण्याचा दुसरा एक पेशंट आला ज्याला कानाचाच त्रास होता आणि त्याला ऑपरेशन सांगितलं होतं. त्याला दुसरा त्रास होता, कानात एक गोळा तयार झाला आणि डॉक्टर म्हणे त्याला आतमध्ये इन्फेक्शन आहे आणि तुला ऑपरेशन करावं लागेल. त्याला म्हटलं अरे ह्यांना विचार म्हणे 21मध्ये हे आले होते. मग ते त्यांना सांगत होता म्हणे कुठे जाऊ नका, मी औषध घेतलं आणि 3च दिवसात बरा झालो. किती दिवसात? 3 दिवसात. जो वैतागला होता इतक्या औषधं घेऊन, पहिल्या डोसमध्येच मी बरा झालो आणि मला झोप लागायला लागली. सो दीज आर द रिझल्ट्स. म्हणजे मिरॅक्युलस रिझल्ट आहेत, ज्या रिझल्ट्सच्या आनंदामध्ये मी राहतो आणि ते मी एन्जॉय करतो. सो एव्हरी रिझल्ट इज अ सेलिब्रेशन फॉर मी. म्हणजे थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर होमिओपॅथिकला आपण मिरॅकल्स पण बोलू शकतो. म्हणजे काही गोष्टीमध्ये ते काम करतेच, जिथे सगळं काही थकतं होमिओपॅथी काम करतं. इनफॅक्ट ही शोकांतिका आहे. लोक माझ्याकडे एंडला येतात, सगळं फिरून येतात, पण माझ्यासाठी लोकांना सांगण्यासारखं हेच आहे की जिथं सगळं थकतंय तिथं होमिओपॅथी काम करते. त्यामुळे सुरुवातीलाच होमिओपॅथी घ्या आणि बरे व्हा. नाही तुम्ही थकून जरी आले तरी मी बरं करणारच. कारण माझ्या पाठीशी माझे गुरु उभे आहेत. म्हणजे मी ज्यांच्याकडून शिकलो त्यांच्या आशीर्वादामुळे मी एवढं आज प्रॅक्टिस छान पद्धतीने करू शकतो. बिकॉज डॉक्टर निकम म्हणून तुम्ही सर्च करा, ते इतके फेमस आहेत की त्यांनी 24 तासातले 20 तास काम केले होमिओपॅथीला आणि आजसुद्धा ते प्रॅक्टिस करतात. खूप छान पद्धतीने रिझल्ट देतात. आज त्यांचं वय जवळजवळ 70च्या घरात आहे, तरीसुद्धा ते प्रॅक्टिस करतात पुण्यामध्ये. खूप छान प्रॅक्टिस आहे त्यांची. डॉक्टर हब्बू म्हणून एक आहेत पुण्यामध्ये, ते पण MBBS आहेत. MBBS नंतर त्यांची प्रॅक्टिस होमिओपॅथीमध्ये खूप पेशंट पाहतात, लाईन लागते, म्हणजे अपॉइंटमेंट घ्यावी लागते. डॉक्टर हब्बू म्हणून ॲलोपॅथिक डॉक्टर पण होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात. आता आणखीन किती उदाहरणं द्यायची होमिओपॅथीमध्ये. 100 बेडचं होमिओपॅथीचं हॉस्पिटल उभं आहे. कोणाला जरी जाऊन पाहायचं असेल तर फक्त तुम्ही मोबाईलमध्ये सर्च करा, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल पिंपरी, डॉक्टर अमरशेह दत्तात्रय निकम. हे फक्त तुम्ही मोबाईलमध्ये टाका, तुम्हाला सगळं येईल. होमिओपॅथीमध्ये त्यांचं काम किती आहे आणि किती मोठं हॉस्पिटल आहे. 100 बेडचं रनिंग हॉस्पिटल आहे. माझं तरी 10 बेडचं आहे. इतकं छान होमिओपॅथीमध्ये जर रिझल्ट आहे तर का होमिओपॅथी सोडायची, का BHMS कडे दुर्लक्ष करायचं. नाही, मला होमिओपॅथीच करायची. म्हणून आज स्टुडंट नक्की होमिओपॅथीला येणारं फ्युचर प्राधान्य देईल असं मला अपेक्षा आहे. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल. ही माहिती आमच्या स्टुडंट आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी खूप महत्त्वाची ठरेल आणि ते इझिली म्हणजे त्यांच्या करिअरसाठी पण ते स्टेप घेऊ शकतात. येस. सो थँक्यू आम्हाला एवढा वेळ दिला. येस. ओके, थँक्यू.